नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। मनसेचा आज मुंबईमधल्या शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा आहे आणि त्याआधी मनसेच्या माहितीमधल्या प्रवेशाबाबत फडणवीसांनी सूचक विधान केलंय। मनसे माहितीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल अशी मला अपेक्षा असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे फडणवीसांच्या पाठिंब्याच्या आवाहनावर राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत। विशेषतः मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील। मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल, अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे। पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे। यानंतर आता आपण थेट शिवाजी पार्क मध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड आमच्या सोबत आहेत। विजय, आज राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या सभेचं आयोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे? वृषाली, बघू शकतो आपण की मी आता शिवाजी पार्कला ज्या ठिकाणी सभा या ठिकाणी होणार आहे राज ठाकरेची, त्या ठिकाणावरती आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे। मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा असं स्लग जे आहे या सभेच्या बॅनरवरती देण्यात आलेलं आहे। स्टेज हे सजवण्यात येत आहे आणि आपण जर बघितलं तर पूर्ण स्टेजच्या समोर जे आहेत हे जवळपास 50 ते 70 हजाराच्या वर जे आहे ही खुर्च्यांची आसन व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या आज संध्याकाळी होणाऱ्या मनसेच्या या मेळाव्याची जी तयारी आहे ही जवळपास अंतिम टप्प्यामध्ये तयारी आलेली आहे आणि पूर्णपणे मनसेचे झेंडे असतील, सर्वत्र खुर्च्या असतील, ह्या पूर्णपणे लावण्यात आलेल्या आहेत। जवळपास महाराष्ट्रामधले लाखो मनसैनिक जे आहेत ह्या शिवाजी पार्कच्या मैदानावरती राज ठाकरे आज आपली नेमकी काय भूमिका घेतात गुढीपाडव्याच्या निमित्त त्यानिमित्त ऐकण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर कारण एकीकडे लोकसभेचा महासंग्राम सुरू झालेला आहे। राज ठाकरे आज 9 तारखेला गुढीपाडव्यानिमित्त याच सभेमधून आपली नेमकी काय भूमिका असेल हे सुद्धा स्पष्ट करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज या गुढीपाडव्यानिमित्त संबोधित करत असताना राज ठाकरे मनसैनिकांना नेमका काय आदेश देतात, ते नेमकं कुठली आपली भूमिका काय असणार आहेत, लोकसभेमध्ये त्यांची भूमिका काय असणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगणार असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष आहे हे आज राज ठाकरेच्या सभेकडे लागलेलं आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर मनसे महायुतीमध्ये येणार का या संदर्भातली घोषणा ही आज होऊ शकते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मनसे महायुतीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल, मला अपेक्षा आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। मनसेचा आज शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। तयारी पूर्णपणे झालेली आहे। काय घडलं, काय घडतंय मेळाव्यामध्ये सांगणार असा सूचक टीजर जो आहे तो मनसेनं 2 दिवसांपूर्वी जारी केलेला आहे। काही दिवसांपासून मनसे महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सध्या सुरू आहेत। राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन शहांची सुद्धा भेट घेतलेली आहे। राज ठाकरेंचे काही दिवसांपूर्वी दिल्ली दौरे सुद्धा झालेले आहेत आणि यावेळेला त्यांच्यासोबत अमित ठाकरे सुद्धा होते। दिल्ली दौऱ्यामध्ये अमित शहांसोबत त्यांची भेट झाली, त्याच्यामुळे चर्चेला आणखीन बळ मिळालं। राज ठाकरेंसोबत फडणवीसांच्या अनेकदा बैठका झालेल्या आहेत। मनसेसोबत युतीची चर्चा झाली, देवेंद्र फडणवीसांकडून दुजोराही देण्यात आलेला आहे। राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री शिंदेसोबत सुद्धा अनेकदा बैठका झालेल्या आहेत। मनसे मोदींना पाठिंबा देणार का, महायुतीमध्ये जाणार का, काही तासांमध्येच हे चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। स्वतः राज ठाकरे जे आहेत त्या मेळाव्याच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करतील। मात्र ही भूमिका स्पष्ट करत असताना ते काय बोलणार, काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।